माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास, घर एक मंदिर गोकुळवास. अभिवाचनातनं श्रवण करूया अध्याय पहिला. बोला जय श्रीकृष्ण. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमहा. गजाननाला नमस्कार असो, सरस्वतीला नमस्कार असो, सद्गुरूला नमस्कार असो, माता पितरांना नमस्कार असो, कुलस्वामिनीला नमस्कार करा, पूर्व कवींना नमस्कार करा, पुरुषोत्तमाला नमस्कार करा. आता पद्मपुराणातील नारदीय पुराणातील अधिक मासाच्या महात्म्याची कथा वर्णन करीत आहे. नैवेश अरण्यात सूत, शौनक आदी ऋषींना अनेक पुराण कथा नित्य सांगत असे. एकदा ऋषींनी त्याला म्हटले, सर्व व्रतामध्ये सारभूत असे व्रत कोणते ते तू आम्हाला सांग. त्यावर सुत म्हणाला, आपण मला मोठा मान दिलात म्हणून मी धन्य झालो. व्यासांकडून मला जे व्रत माहीत झाले ते मी तुम्हाला सांगतो. नारायण ऋषी बद्रिकाश्रमात तपश्चर्या करीत होते. नारद त्यांना भेटण्यासाठी गेले. नारायण ऋषींचे दर्शन घेऊन नमस्कार केला व म्हटले, या कलियुगात ज्याचे पाप पुण्य त्यालाच बाधक होते. सर्व जन संसारात बुडालेले, तरी त्यांच्या कल्याणाचे काहीतरी सोपे व्रत सांगावे. त्यावर नारद म्हणाले, तुला मी पुरुषोत्तम मासाचे व्रत सांगतो. हे व्रत कोणते ते मी सर्व तुला सांगतो. सर्व तऱ्हेचे पापे नष्ट होऊन मनुष्य परमपदाला जातो. या व्रताची माहिती श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासातील दुःखापासून सुटका होण्यासाठी सांगितली. काम्यक वनात पांडव राहत होते. त्यावेळी द्वारकेचा राणा ऋषीमुनींना घेऊन त्यांना भेटण्यास तेथे गेला. तो दिसताच पांडवांना जणू संजीवनी मिळाल्यासारखे वाटले. ते सर्वजण द्रौपदीसह त्याच्या मुनिजनांच्या पाया पडले. पांडवांची झालेली दुरवस्था पाहून कृष्णाला दुःखही वाटले. कौरवाबद्दल क्रोधही आला. त्याने प्रचंड भयंकर रूप धारण केले. तेव्हा धर्म, अर्जुन इत्यादींनी कृष्णाची स्तुती करून त्याला शांत केले. आवडत्या अर्जुनाचे प्रेमाचे बोलणे ऐकून भक्त वत्सल श्रीकृष्ण शांत झाला. नंतर सर्व पांडव श्रीकृष्ण एकत्र बसले असता श्रीकृष्ण त्यांच्याजवळ गोष्टी बोलू लागला. ऋषीमुनींनीही श्रवणासाठी बसले. धर्माने स्वतःच्या जगाच्या हितासाठी कृष्णाला, हे नारदा, तू मला जसा प्रश्न विचारला तसाच प्रश्न विचारला. त्याने जी माहिती दिली ती सर्वांच्या कल्याणाची असल्यामुळे मी तुला सांगतो. नारायण ऋषींनी नारदाला पुरुषोत्तम मास महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. चला तर आता आपण अध्याय श्रवण करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुचरणाभ्यां नमः. जय जय नमो गणनायका, गजवदना विघ्नहारका, मंगलमूर्ती मंगळकारका, सुखदायका दयागणा, तू सर्वेश्वर पूर्णकाम, भक्त कामना कल्पद्रुम, आरंभी तुझ करिता प्रणाम, सकल काम पुरवीसी, ऐसे तुझी विशुद्ध कीर्ती, श्रुती स्मृती प्राणे गाती, म्हणून आरंभी तुझ गणपती, साष्टांग नमन करिता आहे. तरी दयाळा कृपा करुण, निरसी सकळ विघ्नाचे गण, उत्तम कवितार्थ बुद्धी देऊन, कामना पूर्ण करी माझी, ऐसा प्रतिला गणपती, आता नमितो श्री सरस्वती, जे कवी जीवाग्नी करुणी वसती, रसाळ ग्रंथ बोलवीती, आता नमितो श्री सद्गुरु, जो परमानंद मृत सागरू, जयाच्या कृपा कटाक्षे नरू, भवाब्दी पारू पावत, आता नमो श्री दूत पापेश्वर, जो कुलस्वामी कृपासागर, तैशीच कुलस्वामिनी सादर, आर्या दुर्गा वंदितो, आता नमितो कवी निर्मळ, जाई रचिले ग्रंथ सोज्वळ, आणि माता पित्राधिक जे वडील, तेही सकळ वंदितो, आता नमोजी पुरुषोत्तमा, पुराण पुरुषा पूर्ण कामा, योगी जन मनोविश्रामा, आत्मा रामा स्वामी, तो अच्युत निरुपाधिक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जगत उत्पत्ती स्थिती कारक, जगत व्यापक जगद्गुरु, तू सकळ देवांचे दैवत, कला काष्टादी
कालात्माक अनंत तुझला जे का शरण रिगत तया कृतांत बाधिना तू वेदशास्त्राशी अगोचर तुझा नकळे कोणासी पार त्रिगुणातीत सच्चिदक्षर प्रात्पर परब्रह्म त्वत्कृपा होता अंधपांगुळ वेणी उल्लंघिती महा अचळ आणि मुकई होती सुवाचाळ वाचस्पती सारखे तुझा गुण समुद अनंत त्याचा न लागे कोणाही अंत ऐसे असता मी मूढ अनंत अत्यंत वर्णना प्रवृत्त झालो हे तो माझे धार्य तत्वता परी तुझे तुझ पुढे बोलता काय पडेल मज न्यूनता अवघी सत्ता त्वत्कृपेची काया वाचा मनोभावेसी नमस्कारी ती जे तुझसी तया तू प्रसन्न ऋषिकेशी बुद्धी देसी उत्तम ऐसे संत बोलती म्हणून भावे करीत तुझ नमन तरी भगवंता कृपा करुण ग्रंथ रचना करावी वा असो व्यासे पाद्मे एक आणि ब्रह्मा नारद दियात आणिक अधिक मास महात्मे सुरेक गिरवान भासे वर्णिले जी तयाचा काढुनी मतितार्थ सकळ जना समजेतार्थ ऐसे महाराष्ट्रवासे ते इतभासे मती वर्णितो त्यात होता न्यूनाधिक संत श्रोते क्षमिजे सर्वदा बाळ बोबडे बोल बोलता माता पितरे आनंदिती नैमे शरण्या माझी सुत शौनकादिक ऋषी जनाप्रत नाना पुराण कथा विस्तृत नित्य नूतन सांगतसे तो एकदा ते सर्व ऋषी विनय विनवेती सुतासी हे व्यास शिष्या तू पुण्यराशी आणि भाग्यवान आहेस व्यास कृपे तद्वचनाचे सकळ अर्थ जाणसी साचे म्हणून आम्ही सुभक्त तुझ लागी विनवितो ह्या असर संसारात सहस्रावधी श्रोतव्य असत त्यातून श्रेयकर थोडक्यात सारभूत असेल जे आणि परमानंदासी कारण संसाराब्धी तारक पावन ते आम्हा ऋषी जना लागुन सर्व विवरून सांगिजे ऐसे ऋषींची ऐकुणी वाणी सुतमणे हो महामुनी मी केवळ विलोमज असोनी मजला तुम्ही प्रश्नित तस्मात धन्य झालो निश्चित तरी व्यासापासून जे का श्रुत तेची तुम्हास येता स्थित यथामती सांगतो ब्रह्मनंदन नारण योगी स्वेच्छे फिरता फिरता त्रिजगी हिमाचलाच्या समीपभागी बद्रिकारण्ये पावला जे नारायणाचे स्थान परम पावन तपोवन जेथे गंगापर्यंत गगनापर्यंत मान वृक्ष विस्तीर्ण पसरले ज्याची छाया घनदाट रवी किरणानसे वाट नानालात कुंज दत्त ठाई ठाई शोभती बदरी अमरांत कवेल फणस जंबू धात्री रसाळ आणि खजुरादी वृक्ष विपुल सदा सपळ पै जेथे विष्णू पादोदकी पवित्र जेथे गंगा वाहे विचित्र पशुपक्षादी जीव सर्वत्र निर्वैर जेथे क्रीडती जेथे तेथे तुलसी वने शोभती पुष्पवृक्षांची कानने जाई जुई मालती सुमने प्रफुल्ल जेथे सर्वदा तपोधनाच्या पर्णकुटी जेथे शोभती गंगा तटी ठाई ठाई योगी हटी योग साधना बैसले असंख्य सिद्धगण सतत परमानंद निमग्न सत देवगणे आत्मसुखार्थ जेथे येऊनी रावती असो ऐसा त्या बदरीवणी नरनारायणाच्या आश्रमस्थानी विरीची सूत नारद मुनी अकस्मात पातला तो तेथे नारद ऋषी जितेंद्रिय महातामसी परब्रह्मा चिंतित मानसी तेजोरासी वैसलासी देव ऋषी मुनीषितगण जैसा बसले वेडून तया पाहतसे ब्रह्मनंदन साष्टांग नमिता झाला सर्वेची जोडून करद्वय मधुरवाणी बोलता होय नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी तुझ तपाचे कारण नाही परिते करतोसी ये ठाई हे लोक शिक्षणार्थ आणि काही असे मर्यादा स्थापनार्थ ना तरी ह्या कलियुगात एकेची केल्या पापे त्वरित ही मेदिनी बुडती समस्त आणि तरती पुण्यकाच्या पूर्वी कृता दिवा माझारी एक कृत पापे की पुण्यसारी सर्वगत होत निर्धारी ऐसी स्थिती होती जी तैसा स्थितीचा केला लोप आता या कलित पुण्य वा पाप करताची एक भुवितो आप इतराले पण व्हायची तरी सर्वी स्वये पुण्य करावे
हेची स्वकृतीने सुचवावे, या स्तव परपकृती स्वभावे, तप करीत बैसलासी, या सार संसारात विषयासक्त प्राणी समस्त, गृहधन द्वारा पुत्राधिकांत लंपट झाले अयेती, जयाचे जेणे कल्याण होई, आणि कर असेल माझे, ऐसे चित्ती विचार मी काही, सांगाया योग्य आहेस, त्वन मुखातून कीजे श्रवण, म्हणून येथे आलो शरण, उपकार प्रिय तू भगवान, ऐसे वेदही बोलतात, तरी लोक पुकारत काही, कथा सांगे मदप्रद, जेच्या श्रवण मात्रे खचित, निर्भय स्थान लाभेल पै, ऐसे नारदोक्त वाणी ऐकुणी, इत्यानंदे नारद मुनी, नारायण मुनी, भगवत कथा पुण्य पावनी, प्रेमे सांगू लागला, मध्ये मध्ये ब्रह्मनंदन, शंका घेऊन करी प्रश्न, सेवेची सयाचे समाधान, नारायण करी तसे, ऐसे कर्म बहु चालला, तो प्रसंगे नारायण बोलला, नारद पुरुषोत्तमाचा भला, सर्वोपरी महिमा असे, ते ऐकणे ब्रह्मनंदन, म्हणे देवा पुरुषोत्तम विधान, त्वा कथिला तो देव कोण, आणि काय महात्म्य तयाचे, ते मज कथी विसारिसी, अत्यंत भूत वाटते मानसी, ऐसे ऐकुणी नारायण ऋषी, देव ऋषीसी बोलत, नारदा त्वापसिले उत्तम, तरी सांगत एक वर्म, पुरुषोत्तम ऐसे मासाचे नाम, सहेतू कसे पै, तयाचा स्वामी कृपा सागर, पुरुषोत्तमा होय साचार, म्हणून त्यासे ऋषीश्वर पुरुषोत्तम म्हणतात, आणि त्या मासाचे व्रत भक्तीने आचरता यथास्थित, पुरुषोत्तम देव रमानात संतुष्ट होतो निर्धारे, ऐसे नारायण कथिले, ते ऐकुणी नारदे पुशिले, म्या चित्रांदित मास सगळे, स्वेश्वर ऐकिले अय, त्यात पुरुषोत्तमाधान, एकही मास नाही जाण, तरी पुरुषोत्तमा कवन, कैसा काय मास असे, आणि याचा स्वामी कृपानिधी, पुरुषोत्तम झाला कैसा कधी, तयेची तयाचे स्वरूप सविदे, कैसे काय असे पै, आता त्यात कोणती कृते करणे, कोणती कैसे दाने देणे, जप पूजोप वासादी साधने, कैसे कवने करावी, आणि ती तैसी करिता सर्व, संतोष होतो कोणता देव, आणि तो कैसे काय अभिनव, फल देतो कर्त्यासी, हे आणि तराही काही, असेल ते सांग सर्वई, दीनवत्सर साधू ते पाही, न पुसिले तेही कथितात, नारायणा पृथ्वीवरती, परोपरीचे नरजे असती, त्यातून परभाग्यानुवती, ऐसे असती कित्येक, एक सदा दारिद्र्य पीडित, नित्य रोगी कित्येक असत, एक मणी पुत्र इच्छित, परित्वा प्राप्त म्हणे नव्हेची, जड मुख अंधदांबिक, विद्याहीन कुचरे एक, नीचरंपट जन नास्तिक, तैशेची कित्येक प्रसेवी, नष्टाशा आणि भग्न संकल्प, क्षीण सत्व अत्यंत कृप, कित्येकांचे अंगी अनुप, रोग होत कुष्ठादी, एका माता पित्याचा वियोग, इष्टमित्राचा नाही संग, श्रेष्ठ वस्तू वर्जित व्यंग, ऐसे कित्येक होतात, तरी जे जयाचे आचरणाने, की पठणे किंवा श्रवणाने, पुनश्च तैसे न होत कशाने, ते मज सांगणे दयाळा, वैधव्य आणि वंध्यता दोष, निनांग दुरादी अवशेष, रक्तपीत अपस्मार विशेष, तैशेची राज यक्षवादी जे, या सर्व दोष समूहाने, दुःखी तैसा नरा पाहुणी, मी अति दुःखित झालो म्हणून, कृपा करी मजवरी, जैसे तोषेल ममांत रंग, तैसे सविस्तर मजला सांग, तू सर्व तत्वांचा निधी अभंग, सर्वज्ञ समर्थ आहेशी, ऐसे देवीचे देवर्षीचे वचन ऐकून बोले नारायण, नारदा लोकहिता कारण उत्तम प्रश्न केलासी, तरी श्रीकृष्णनाथे युधिष्ठिरासी कथिले होते, तेची तुझ मी सांगतो येथे, एकाग्र चित्त ऐकी जय, दुर्योधनादी कौरव अशेष, महाकपटी दुष्ट विशेष, तै एकदा युधिष्ठिरास कपट दूते पैसविले, कपट राशी क्रीडा करून, सर्वस्व घेतले हिरावून, राज्य भृत्य वस्त्र की भूषण, काहीच नाही उरविले, शेवटी प्रिया याज्ञसेनी, ती जिंकिली पणा लावणे, सर्वेची तेची ओढीत आणणे, सवे माझी विटंबेले, आणि दुशब्द बोलिली नाना, पांडवाने केली निर्वसना, ती ऐकुनी सभ्यजन माना, खाली घालून बैसले, कोणी काही नकरी भाषण, द्रौपदी झाली दीन, ते
श्रीकृष्णे गुप्त येऊन प्रदक्षिण केले तिचे, कोणी काही न करी भाषण, द्रौपदी झाली अति दीन. तई श्रीकृष्णे गुप्त होऊन रक्षण केले तिचे, मग ते धर्मादी पंडुसूत राज्य टाकूनिया समस्त. अत्यंत दुःखे कृष्णे सहित वनवासात चालिले. वन उपवने अतिक्रमणी जाऊन राहिले काम्य कोणी, अरण्यवासी जैसे मुनी तैसे झाले तत्काळ. अंगावरी नाही वसन, करीत वलकले परिधान, कंदमूल फलाचे अशन, रात्री शयनभूमीवरी कमंडलूचे जलपात्र, द्रव्यलेश नसेन मात्र, दैवगती अत्यंत विचित्र, काय सांगू नारदा. असो ऐसे ते पंडुसूत द्रौपदी काम्य कवनात, नाना दुःखाचे अनुभव घेता कालक्रमित राहिले. पुढे एकदा द्वारकाधीश सवे घेऊन निघास, दुःखित पांडवा भेटावयास, काम्यकवासास पातला. तया पाहता क्षण ते पांडव, परमानंदे उठले सर्व. प्राणागमने दे सजीव, होऊन जैसे उठावे. सैवेची धर्म भीम अर्जुन, पुढे धावले तिघे जण, प्रेम भरे श्रीकृष्णा लागून अनुक्रमे अलिंगेले. नंतर नकुळ सदेवाने मस्तक ठेविले कृष्णचरणी, गैवरवणी याज्ञसेनी पाया पडली तत्क्षण. तो त्या पांडवाची दुःखदशा, आणि द्रौपदी झाली बहुत क्रूशा. ऐसे पाहुणे द्वारकाधीशा दुःख अत्यंत झाले, आणि कौरवांच्या नाशा लागून चेती चैतविला कोरोदाग्र. आरक्त झाले दोन्ही नयन, तप्त लो गोल जैसे भालपटी पडल्या अटी. अत्यंत वक्र झाल्या भ्रुकुटी, कल्पांत काळीचा घोर दुर्जटी, तैसा जगजटी झाला. करा दात खाऊन मा काळसा उठला तत्क्षण, अग्निज्वाळा प्रिमुखातून उष्ण श्वास चालले. ते कृष्णाचे भयानक रूप पाहुनी सर्व आले अमोघ, अंगी सुटला तरतर कंप, कर्तव्य काही सुचेना. तै धर्माधिके अर्जुनाला सुचविता क्षणी तो उठला, हस्त जोडणी श्रीकृष्णाला अति विनय पार्थित. म्हणे हे कृष्णा रुक्मिणी कांता, देव देवा जगन्नाथा, तू सकळ जनाचा त्राता, भक्त कैवारी आहेस. आणि मी तो तुझा भक्त पाही, जगाबाहेर राहत नाही. जगाचा नाश होता मीही, नाश पावेन निश्चय. जयाच्या केवळ दृष्टीपातेसी ब्रह्माही जायलयासी, तयाच्या कोपे जगाची कैसी काय की स्थिती होईल. याचा अंतरी विचार करी दृष्टकोप शीघ्रावरी, त्वद्विधाच्या कोपे सत्वरी जगत प्रलय होईल. देवा तू सर्वज्ञ परमेश्वर, जगमांगल्य बीज परीकर. त्वाची सकळ चराचर स्वये सृजिले असे पै, तरी हा स्वकृत जया लागुण कैसा संहारसी आपण. एक अपराध केला म्हणून दुजासी कोण शाशील, की मशक देती बहु त्रास, म्हणून त्यांचा करावया नाश. आपुल्या राहत्या मंदिरास कोण पुरुष जाळील, अंतरी पाही विचारून तू सर्व वेत्ता भगवान. मी अनाथ पामर हीन दीन, चरणी शरण हरी गई. एव पार्टुनिया सादर अर्जुने केला नमस्कार. तई तो भक्तवत्सल शार्दुकधर, प्रेम पुरेत बतवला आणि समळ कोप निर्गुण. सौम्य झाला चंद्रासमन, ऐसा तयाची विलोकुण. पांडव पूर्ण आनंदले आणि प्रेमे वंदुन हरिचरण. मग वंदिले सर्वणी जन, आसन पात्यादी समर्पण केले पूजन सर्वांचे. आणि कंदमूळ फलाधिक प्रेमे समर्पिले अनेक, बहु काळे भेटला जगनायक. तैसे कौतुक काय सांगू, मग ते धर्माधिक पांडव कृष्णासनिध बैसले सर्व. तयाची आश्वासया केशव गोष्टी सांगू लागला. तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रत स्वहितार्थ आणि परहितार्थ नारदा, तू प्रश्निले सांप्रत. येशीची प्रश्निता झाला, तयावरी रुक्मिणी रमण. रायेसी उत्तरे आपण, ते कथानक पुण्य पावन. पुढच्या प्रसंगी वर्णित जेल. इति श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन नारदीय पद्माधार. सृजन श्रोते ऐकत चतुर, प्रथम अध्याय मधुर. इति श्री प्रथम अध्याय समाप्त. जय श्री कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जर श्रवण केले तर श्री पुरुषोत्तम माय लिहा.